हे एव्हरीवन, शुभ मकर संक्रांत सर्वांना आणि हॅपी भोगी ऑल्सो. कारण आज भोगी आहे, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ काढला आहे. तर आम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये छोले आणि डाळ खाल्लेली. छोले भटुरे जे असतात ना, ती डाळीची भाजी होती, खूप यमी होतं. मंदिर साफ करायला घेतलं, दुपारी भोगीचं जेवण खाल्लं. ॲक्च्युली या भाजीचा आणि भाकरीचा मान असतो त्या दिवशी. जर तुम्ही महाराष्ट्रीयन आहात तर तुम्हाला माहीत असेल. मंदिर साफ केलं, रात्री मस्त गाणे लावले, लाईट्स लावले आणि मस्त देवाची आरती केली. आणि तेव्हा मी भोगी होती म्हणून मी गाजरचा हलवा बनवला. मग नेक्स्ट दिवशी सकाळी मकर संक्रांतच्या दिवशी उठले, मस्तपैकी सनबाथ घेतला, सगळ्या कॅटसोबत मस्ती केली, व्ह्यू एन्जॉय केला आणि फटाफट घेतलं सगळं घरातलं काम करायला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी आमचा उंबरा धुतला सगळा आणि आत्या आणि मम्मीने ना इथे पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायला घेतला. सण आहे म्हटलं पुरणपोळ्या तर बनवणारच. मग हे लोक बनवतात. मी व्हिडिओ काढला आणि पटकन गेले, फ्रेश वगैरे झाले, आंघोळी करून घेतली आणि मस्त आपलं आपलं काम करायला घेतलं. म्हणजे माझी रांगोळी, जे माझं काम आहे ते रांगोळी काढली सगळीकडे. हळदीचं पाणी उंबऱ्यावरती टाकलं, कारण शुभ असतं ते त्या दिवशी करणं. आणि मग हळदी कुंकू लावला सगळीकडे, एकदम छान घराला सजवलं. आणि ॲक्च्युली मी पाणीच दिलं नव्हतं. रांगोळी काढल्यानंतर मला आठवलं की मला प्लांट्सला पाणीही द्यायचं, मग तेही दिलं. आणि इथे मी तुम्हाला आउटफिट दाखवते. इकडे सगळीकडे पतंग उडवत होते. मग मी ह्या लोकांना बोलले तुम्ही पण उडवा, पण ह्यांचं फ्लॉप झालं. मग हे गेले मैदानात उडवायला. मग मी देवाला जेवण दाखवलं दुपारी जेवण बनल्यानंतर. आणि शेजार धर्म हाय म्हणल्यावरती पुरणपोळीचं जेवण दिलं जाऊन. मग सगळ्यांना दिल्यानंतर आम्ही पण बसलो जेवण करायला. मस्त जेवण एन्जॉय केलं. जेवण फार यम्मी झालं. आणि काकीने तिळगुळ दिले होते आम्हाला घरी येऊन. आणि मग रात्री मी हळदी कुंकू आणि तिळगुळचे लाडू हे सगळं देवाकडे दिलं, त्यांना विश केलं, पूजा करून घेतली मस्तपैकी. पूजा झाल्यावरती माझे लाडू घेतले, सगळ्यांना विशेस दिले, त्यांची ब्लेसिंग्स घेतले मी. सगळ्यांसाठी चाय बनवला, चाय काढला, सगळ्यांना चाय सर्व केला. आणि आमची मकर संक्रांत तर अशी गेली. तुमची मकर संक्रांत कशी गेली ही नक्की कमेंट करून सांगा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज.